नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू जज साहेबांना काही पावत्या दाखवत म्हणते की माय लॉर्ड या पावत्या. आता जज साहेबसुद्धा त्या पावत्या चेक करतात. तेव्हा इंदू म्हणते की पोलिसांनी कसलीही शहानिशा न करता आय विटनेस उभा केला आणि निर्दोष करिश्माला या प्रकरणात पुरेपूर अडकवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणते माय लॉर्ड, कोर्टाला माझी विनंती आहे की मिटकरवर खोटी साक्ष देण्याचा गुन्हा दाखल करावा आणि खोलात जाऊन या प्रकरणाचा तपास व्हावा आणि मोहितरावाच्या खऱ्या खुन्याला कोर्टासमोर हजर करावं. यावर जज साहेब सरकारी वकिलांना म्हणतात की यावर तुम्हाला काही बोलायचं आहे का? तेव्हा ते सरकारी वकील नकार देतात. तेव्हा आता जज साहेब आपला निर्णय सांगतात आणि म्हणतात की कोर्टाने फिर्यादी आणि बचाव पक्ष दोघांच्याही बाजू ऐकून घेतलेल्या आहेत. तसेच साक्षीदाराची साक्षही ऐकली. करिश्मा दत्तोबा शेलुरकर यांचा या खुनाशी कसलाही संबंध आढळून आलेला नाहीये. हे ऐकताच आता सगळेजण खूप खुश होतात. आता जज साहेब पुढे सांगतात की तसेच त्यांच्या विरुद्ध कसलेच पुरावे पोलीस किंवा सरकारी वकील देऊ शकले नाहीत. त्यामुळे हे कोर्ट करिश्माची निर्दोष मुक्तता करत आहेत आणि कोर्ट पोलिसांना आदेश देत आहेत की आय विटनेसला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मयत मोहितरावांच्या खऱ्या खुन्याला कोर्टासमोर लवकरात लवकर हजर करावं. तेव्हा हे ऐकून मिटकर खूप घाबरून ओरडायला लागतो आणि म्हणायला लागतो की अहो ऐकून घ्या माझं, मला कुणी पैसे दिले ते सांगतो ना मी तुम्हाला. तेव्हा आता हे ऐकून पोलीस पटकन मिटकरला पकडतात आणि तिथून घेऊन जातात. त्यानंतर आता आजची हिअरिंग संपते आणि जज साहेबसुद्धा आता तिथून निघून जातात. तर आता यानंतर करिश्माची निर्दोष सुटका झाल्यामुळे सगळेजण खूप खुश असतात. तर करिश्मासुद्धा खूपच खुश असते आणि ती येऊन इंदूचे पाय धरायला लागते आणि खूप रडायला लागते. तेव्हा इंदू करिश्माला उठवत म्हणायला लागते की अगं करिश्मा ताई, असं म्हणून आता ती करिश्माला मिठी मारते. तर आता सुशीलासुद्धा येऊन इंदूला म्हणते की शाब्बास आणि तिला मिठी मारते आणि ती खूपच इमोशनल झालेली असते. आता ती करिश्मालासुद्धा मिठी मारते आणि खूप रडायला लागते. यानंतर आता ती इंदू आणि करिश्मा दोघींनाही जवळ घेते. हे बघून आता आदू खूप खुश होतो. तर प्रेमनासुद्धा खूप कौतुकाने बघायला लागतो. तर यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू तिच्या खोलीत काहीतरी काम करत असते, म्हणजे कसली तरी फाईल बघत असते. तर तेव्हाच तिथे सुशीला इंदूसाठी वाटीमध्ये काहीतरी घेऊन येते आणि ती टेबलवरती ठेवते आणि परत जाऊन इंदूचे पाय धरते. तेव्हा हे बघून इंदू खूप शॉक होते आणि सुशीलाला म्हणायला लागते की आत्या, अगं काय करतेस, उठ बघू आधी. असं म्हणून ती सुशीलाला म्हणते की आत्या अगं मी लहान आहे, तुझ्यापेक्षा असे पाय नको धरूस माझे. तेव्हा सुशीला म्हणते की का नको पाय धरू, तुझी आत्या म्हणाली होती ना की तुला करिश्माला जर सुखरूप बाहेर काढलंस तर तुझी गुलाम होऊन राहील म्हणूनच तर. असं म्हणून ती पुन्हा एकदा इंदूचे पाय धरते. तेव्हा हे बघून इंदू सुशीलाला म्हणते की हे बघ आत्या, असं नको करूस, उठ आधी. असं म्हणून ती सुशीलाला उठवते. तेव्हा सुशीला इंदूसमोर आता हात जोडते आणि म्हणते की माझ्या करिश्माला सुखरूप बाहेर काढलंस गं. यावर इंदू म्हणते की का, ती माझी कुणी नाही आहे का गं? मी माझ्या बहिणीला सुखरूप बाहेर काढले आणि त्यासाठी मला कोणाचंही थँक्यू वगैरे नको आहे. तुला आभार मानायचे आहेत ना, तर मग विठुरायाचे मान, त्यानेच कर्तव्य बुद्धी दिली मला. तेव्हा हे ऐकून सुशीला खूप कौतुकाने इंदूकडे बघायला लागते आणि म्हणते की इंदू माय, एवढं सुपा एवढं काळीच कुठून आणलंस गं? या आत्याने तुला छळलं, तुझा रागराग केला, नको नको ते बोलली, तुला मारलं, उपाशी ठेवलं आणि तू एवढं केलंस. मलाच आता माझी लाज वाटते, माफ कर गं मला. तेव्हा यावर इंदू सुशीलाला म्हणते की आत्या अगं, आईबाप नसलेल्या पोरीला आयुष्यभर सांभाळलंस तू. ज्यांनी सांभाळायला पाहिजे होतं ते तर गेले निघून, पण तू आणि आत्तोबांनी एवढं मोठं केलं मला. यावर सुशीला म्हणते की पण माया तर आत्तोबांनीच लावली ना गं, मी तर नुसती चिडचिड केली बघ. यावर आता इंदू म्हणते की काही नाही, मी फक्त आज जे काही आहे ना ते तुमच्यामुळे आहे बस. तेव्हा सुशीला म्हणते की तुझे उपकार मी कसे मानू ना हेच कळत नाही आहे गं. यावर इंदू परत म्हणते की नकोच मानू अगं आत्या, फक्त मायेचा हात पाठीवरती ठेव. आता तितक्यात आपल्या मोठ्याबाई तिथे येतात आणि म्हणतात की मानू दे की. तेव्हा सुशीला आणि इंदू दोघेही मोठ्याबाईंकडे बघायला लागतात. आता मोठ्याबाई आतमध्ये येतात आणि म्हणतात की अगं ती तुझ्या पाया पडते, ते नाही का थोर तुझे उपकार बिपकार थँक्यू. तर ती थँक्यू म्हणते, तर म्हणू दे. आणि म्हणतात की बरं इंदे, तू त्या सुशीलाच्या कार्टीला सोडवून आणलं ते बरं केलं, पण निर्दोष मुक्त केलंस तिला. हे
जरा फारच झालं. तेव्हा सुशीला खूप आश्चर्याने आता मोठ्या बाईंकडे बघायला लागते. यावर मोठ्या बाई सुशीलाला म्हणतात की असं काय पाहते गं माझ्याकडे डोळे मोठे करून. तेव्हा यावर सुशीला म्हणते की तसं नाही आहे मोठ्या बाई, पण आज मला ना इंदीचा फक्त अभिमान नाही आहे, तर माझी भाची आहे ना म्हणून अभिमान आहे. यावर मोठ्या बाई म्हणतात की तुझ्या एकटीचीच आहे का ती? माझी पण आहे, माझी सख्खी सून आहे ती गळ्यात पडलेली. आता हे सगळं कौतुक ऐकून इंदू खूप आनंदाने मोठ्या बाईंकडे बघत असते आणि मोठ्या बाईंच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून ती खूप खुश झालेली असते. आता ती मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, विठुरायाच्या कृपेने आपली करिश्माताई घरी परत आली. आता तुम्ही सुद्धा लागोहात आशीर्वाद देऊनच टाका मला. तेव्हा मोठ्या बाई लगेच म्हणतात की हो, पड बघू पाया. यावर इंदूसुद्धा लगेच आता मोठ्या बाईंच्या येऊन पाया पडते. तेव्हा आता सुशीला इंदूला म्हणते की पण मी असा कोरडा आशीर्वाद नाही देणार, हे बघ साजूक तुपातला शिरा बनवला आहे तुझ्यासाठी. असं म्हणून ती इंदूला शिरा भरवते आणि विचारते की कसं झालं आहे. यावर इंदू म्हणते की जरा जास्तच गोड झाला आहे गं. तेव्हा सुशीला म्हणते की गोड झाला आहे? हां, असणारच, कारण साखर आणि आत्याचं प्रेम डबल गोडवा. तेव्हा आता हे ऐकून मोठ्या बाईंना मात्र थोडासा राग येतो आणि त्या सुशीलाच्या हातून शिऱ्याची वाटी घेतात आणि म्हणतात की दे इकडे, किसमिस नाही टाकली वाटतं ह्याच्यामध्ये. इंदूला म्हणतात की माझ्या हातून खाऊन बघ. असं म्हणून त्यासुद्धा इंदूला आता शिरा भरवायला लागतात. म्हणजे खूपच छान असा सीन दाखवला आहे, कारण आत्तापर्यंत सुशीला आणि मोठ्या बाईने इंदूचा फक्त राग केला आहे आणि हा असा क्षण बघायला खूपच म्हणजे खूपच छान वाटत होतं. तर आता मोठ्या बाई इंदूला शिरा भरवतात आणि विचारतात की आता कसा लागला. तेव्हा सुशीला म्हणते की करिश्माच्या पण नावाचा भरवा ना. तेव्हा आता मोठ्या बाई इंदूला अजून शिरा भरवायला लागतात आणि विचारायला लागतात की कसा झाला आहे, आणि म्हणतात की आता ना पुढच्या वेळेस मीच करते, म्हणजे तुला जास्त आवडेल. असं म्हणतच मोठ्या बाई आणि सुशीला दोघेही मिळून इंदूला शिरा भरवत असतात. तर दुसरीकडे पोपटराव करिश्माची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे खूपच चिडलेला असतो आणि तो इन्स्पेक्टर आता पोपटरावला भेटायला आलेला असतो आणि तो पोपटरावशी बोलत असतो आणि पोपटरावला असं इतकं चिडलेलं बघून तो त्याला म्हणतो की काय आहे ना पोपटराव, तुम्ही जे हे असं बसलाय ना इतकं ठेचात, हे फक्त आणि फक्त माझ्या मेहरबानीमुळे बरं का. तर यावर पोपटराव आता खूप चिडतो आणि म्हणतो की ए गुलब्या, आमच्यासमोर मापात राहायचा. ज्या वर्दीच्या जीवावर तू आमच्यासमोर माज करतोय ना, ती वर्दी ना आम्ही तुला ही अशी दिली आहे. जर काय आमच्या हातची पॉवर शिफ्ट झाली इकडे तर माजला काय रे. यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो की सुंब जळाला पण पीळ काही गेला नाही ना तुमचा. अहो, मी तुमच्यासाठी एवढं काही केलं आणि तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरतीच भावभाव करताय. यावर आता पोपटराव रागाने म्हणतो की काय केलं रे आमच्यासाठी. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की वय झाल्यामुळे विसरणं वाढले पोपटराव. ते पोस्टमॉर्टम रिपोर्टचे काय तुमच्या बापाने मॅनेज केलेत का, आणि वरून त्या नालायक मिटकरला खोटा साक्षीदार म्हणून तुम्ही उभं केलं. कोर्टात इंद्रायणीने त्याला धो धुतला, त्याची पिस्स काढली, उघडा पडलाय तो. त्याची एवढी टरकली होती ना की तो सगळ्यांसमोर भांडाफोड करायला तयार झाला होता. कशीबशी ती सिच्युएशन मी मॅनेज केली, नाहीतर तुम्ही आज गेला असता सगळ्या आत 12च्या भावात. तेव्हा हे ऐकून पोपटराव खूप शॉक होतो आणि म्हणतो की काय, पैसे कोणी दिले हे सांगणार होता तो. यावर इन्स्पेक्टर म्हणतो की मग काय तर. पोपटराव, कोर्टाने त्याला रिमांडमध्ये घ्यायला सांगितले, चौकशीचे आदेश दिलेत. तेव्हा पोपटराव म्हणतो की मग आम्ही काय करू, नाचू का. ते तुझं काम आहे ना, तूच करायचं, आमच्यापर्यंत येऊ द्यायचं नाही आहे, कळलं. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की कळलं, पण पैसे दिल्याशिवाय वळणार नाही ना. यावर आता पोपटराव म्हणतो की आधीच 50,000 रुपये दिलेत मी तुला. यावर इन्स्पेक्टर म्हणतो की ते PM रिपोर्टचे याचे पैसे वेगळे. तेव्हा हे ऐकून आता पोपटराव खूप चिडलेला असतो आणि म्हणतो की ए गुलब्या, हे रीतीला धरून नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर आता हसतो आणि म्हणतो की रीतीच्या गोष्टी तुम्ही करताय पोपटराव, नका करू, पैशांची व्यवस्था करा, कारण मला पैसे पाहिजेत. तेव्हा हे ऐकून पोपटराव खूप टेन्शनमध्ये येतो. तर दुसरीकडे इंदू आता विठुरायाच्या मंदिरात आलेली असते आणि ती विठुरायाला आता नमस्कार करते आणि ती विठुरायाला म्हणते की विठुराया, तुझे जितके लाड करावेत ना तितके कमीच आहेत बघ. आम्ही जितका तुझा लाड करतो ना त्याच्यापेक्षा डबल तू आमचे लाड करतोस बघ. तुझ्या मायेला अंत नाही बघ. पण मी ना माय फ्रेंड असं म्हणून तुला खूपच त्रास देते ना रे. मला जरा त्रास झाला ना की असं रडून तुला भांडून असं भांजाळून टाकते ना तुला मी. पण अरे तू पण सतत परीक्षा घेतोस ना रे माझी, आणि परीक्षा घेतोस, अभ्यास करायला लावतोस आणि मग तूच पास करतोस. यशाचं माप आमच्या पदरी टाकतोस, कारण तुला फक्त प्रोसेस महत्त्वाची आहे. आणि म्हणते की हे बघ, आत्याने ना पेड्यांचं नैवेद्य पाठवलं आहे तुझ्यासाठी. आणि ती पुन्हा एकदा विठुरायाचे आभार मानते आणि म्हणते की मी फक्त तुझ्यामुळे
करिश्माताईला निर्दोष सोडू शकले. म्हणते की असेच आशीर्वाद कायम राहू देत आणि असाच मार्ग दाखव मला. आता तितक्यात पाठीमागून आवाज येतो की हो, नेहमीच मार्ग दाखवत राहील. तेव्हा इंदू आता पाठी वळून पटकन बघायला लागते तर धनू आलेला असतो. तेव्हा त्याला बघून इंदू खूप खुश होते आणि म्हणते की धनू दादा, तू कधी आलास मुंबईवरून? तेव्हा धनू सांगतो की परवाच, आणि म्हणतो की गोपाळविषयी कळलं गं, खूप वाईट वाटलं बघ. त्याने असं जायला नको होतं. काय गरज होती आत्महत्या करायची? हे ऐकून इंदू म्हणते की त्याने आत्महत्या नाही केली. तेव्हा धनू म्हणतो की अगं पण पोलीस रिपोर्ट तर तेच सांगतायत ना. तेव्हा इंदू म्हणते की आमचा गोपाळ आत्महत्या करणारा नव्हताच, हे तुलाही माहिती आहे दादा. तेव्हा धनू म्हणतो की बरं, व्यंकू महाराज आणि शकू काकू कशा आहेत? यावर इंदू सांगते की कशा असणार आहेत, तरणाताटा पोरगा गेलाय त्यांचा, सावरण्याचा प्रयत्न करतायत बिचारे. तेव्हा धनू आता म्हणतो की विठुराया तुम्हा सगळ्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ देऊ. असं म्हणून तो विठुरायापाशी जाऊन त्याने आणलेली काही फळं ठेवतो आणि परत इंदूला आवाज देत म्हणतो की इंदू, मी विठुरायासाठी काही फळं आणलेत, बाकीची ठेवलेत, ही उरलेली तू घेऊन जा. असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पोपटराव आता इन्स्पेक्टरला विचारत असतो की किती पैसे पाहिजेत तुला? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की जास्त काही नको, पण फक्त 5 लाख रुपये द्या. तेव्हा हे ऐकून पोपटराव म्हणतो की तुझा बाप काय पैशांचे बंडल ठेवून गेला आहे का आमच्याकडे? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की बापाने नाही ठेवलेलं म्हणून तर तुमच्याकडे मागतोय ना, आणि जास्त बोलला ना, त्याचे 50,000 रुपये एक्स्ट्रा, फक्त 5.5 लाख रुपये द्या. यावर पोपटराव म्हणतो की एवढे पैसे आमच्याकडे नाही आहेत, कुठून आणणार? दरोडा टाकू का? यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो की हो टाका ना, फक्त ते मॅनेज करायची फीज वेगळी. तेव्हा हे ऐकून पोपटराव म्हणतो की गुलब्या, हे बरोबर नाही आहे ना. तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतो की बरं मग आता जे होईल ना ते सोसा, तो मिटकर चौकशीमध्ये जबाब देऊन टाकेल आणि आम्ही आमचं काम करू आणि कोर्ट त्यांचं काम करेल. तेव्हा पोपटराव रागाने म्हणतो की आणि त्यात आमची वाट लागेल. तेव्हा आता इन्स्पेक्टर हसायला लागतो आणि म्हणतो की समजदार माणूस बोलला, मग या समजदारपणाबद्दल एक्स्ट्राचे 50,000 रुपये कट बरं का, आता 5 लाख रुपये द्या. असं म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा आता पोपटराव खूपच चिडलेला असतो आणि स्वतःशीच म्हणतो की माजलाय हा, अशा करप्ट इन्स्पेक्टरची वर्दी उतरवलीच पाहिजे, याला जेलमध्येच सडवला पाहिजे. आणि तो थोडासा विचार करत म्हणतो की 5 लाखाची व्यवस्था मला करावीच लागणार आहे आता. आणि तो लगेचच श्रीकलाला फोन करायला लागतो, मात्र श्रीकलाचा फोन काही लागत नाही. तेव्हा हे बघून पोपटराव अजूनच खूप चिडतो आणि म्हणतो की हिचा फोन का लागत नाही आहे. तर यानंतर इकडे आपण पाहतो की श्रीकला किचनमध्ये आलेली असते. तेव्हाच आता तिथे नारायणीसुद्धा असते. आता श्रीकला काहीतरी घ्यायला म्हणून खाली वागते. तेव्हा हे बघून लगेचच नारायणी श्रीकलाला म्हणायला लागते की वाकू नको, वाकू नको. तेव्हा श्रीकला घाबरून नारायणीकडे बघायला लागते. तेव्हा नारायणी म्हणते की आणि तू किचनमध्ये का आलीस गं? तेव्हा श्रीकला म्हणते की का आलीस म्हणजे मी तुम्हाला कामात मदत करायला आली आहे ताई. तेव्हा नारायणी म्हणते की अच्छा, म्हणजे याचा अर्थ तुला आमच्या हातचा स्वयंपाक नाही आवडत का, म्हणून तू आली आहेस? तेव्हा श्रीकला म्हणते की अहो ताई तसं नाही, तुम्हाला सगळी कामं येतात आणि तुम्ही केलेला स्वयंपाकही मला आवडतो. तेव्हा नारायणी म्हणते की आवडतो ना, मग तू आता आराम कर. यावर श्रीकला म्हणते की मला करू द्या ना हो, काहीतरी काम करमत नाही आहे प्लीज. यावर नारायणी म्हणते की श्रीकला प्रत्येक गोष्टीची ना सवय झाली पाहिजे, तू ना आता आरामाची सवय कर. तेव्हा यावर श्रीकला म्हणते की बरं मी तुमच्या सोबतीला तिथे बसू का, म्हणजे आपण गप्पा मारूया. यावर नारायणी म्हणते की हो ठीक आहे, आपण गप्पा मारूया. तेव्हा श्रीकला जाऊन तिथेच आता खुर्चीवरती बसते आणि तिथेच टेबलवरती इंदूने मंदिरातून आणलेली, म्हणजे धनूने जी तिला फळं दिलेली असतात ती ठेवलेली असतात. तेव्हा श्रीकला आता तिथे बसते आणि तिचं लक्ष त्या फळांकडे जातं आणि ती नारायणीला विचारते की ताई मला ना खूप भूक लागली हो, मी फळं खाल्ली तर चालेल का? यावर नारायणी श्रीकलाला म्हणते की अगं असं काय विचारतेस, तुझंच घर आहे आणि तसंही फळं बाळासाठी चांगली असतात. तेव्हा श्रीकला आता त्या फळांमधली पपई घेते आणि ती पपई कापून आता ती खाणारच. तितक्यात शकुंतला येते आणि श्रीकला आता ती पपईचा तुकडा खाणारच असते. तितक्यात ती तिचा हात पकडते. तेव्हा हे बघून श्रीकला खूप घाबरून शकुंतलाकडे बघायला लागते. तेव्हा शकुंतला तिला रागाने म्हणते की श्रीकला काय करतेस हे, आणि ती नारायणीकडे बघत तिला विचारते की नारायणी अगं लक्ष कुठे आहे तुझं? तेव्हा नारायणीसुद्धा खूप घाबरून जाते आणि म्हणते की पपई, अगं श्रीकला काय खातेस तू? आणि ती खूपच घाबरलेली असते आणि शकुंतलाला म्हणायला लागते की काकू अगं मला खरंच माहिती नाही आहे गं, मी माझ्या कामात होती, मला काय माहिती की ही पपई खाईल म्हणून. तेव्हा यावर शकुंतला म्हणते की अगं पण मला हे कळत नाही की या घरात एक गरोदर बाई असताना पपई आणली कोणी? तेव्हाच आता तिथे इंदू येते आणि एवढं सगळा गोंधळ चाललेला बघून शकुंतलाला विचारायला लागते की काय झालं काकी? तेव्हा शकुंतला इंदूला विचारते की इंदू पपई कोणी आणली? तेव्हा इंदू सांगते की मी आणली. तेव्हाच आता तिथे व्यंकू महाराजसुद्धा येतात. आता व्यंकू महाराज येतात, शकुंतला त्यांना सांगायला लागते की अहो बघितलं ना पपई आणले या इंदूने.
अहो गरोदरपणात पपई खायची नसते आणि मी नसतं पाहिलं तर या पोरीने पपई खाल्ली असती ना, अहो तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यामुळे. आणि त्या इंदूवरती आता खूपच चिडतात आणि म्हणतात की कळत नाही का गं तुला इंदू. तेव्हा इंदू शकुंतलाला म्हणते की काकी अहो पण दुसरी पण तर फळं आहेत ना इथे. वर शकुंतला इंदूला म्हणते की म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का गं की श्रीकलाने मुद्दामूनच पपई खायला घेतली. तेव्हा इंदू म्हणते की अहो नाही काकी, मला तसं म्हणायचं नव्हतं. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला थांबवतात आणि म्हणतात की इंदू, पपई बाळासाठी उष्ण असते हे तुला माहिती असूनही तू का आणलीस. तेव्हा इंदू म्हणते की महाराज माहिती आहे मला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की माहिती आहे ना, तर मग तू मुद्दाम करतेस का इंदू. एवढं सगळं झालं तरी मन भरलं नाही का गं तुझं अजून. आता महाराजांचं हे असं बोलणं ऐकून इंदूला खूपच वाईट वाटतं. आता व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की आता तू श्रीकलाच्या बाळाच्या जीवावर पण उठणार आहेस का. हे ऐकून इंदू खूप शॉक होऊन व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मोठ्या बाई आणि इंदू बोलत असतात. आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की एवढंच ना, तर मी देते तुला पैसे, 1,00,000 रुपये ना. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना आश्चर्याने म्हणते की तुम्ही मला पैसे देणार, ते पण शाळेसाठी, आणि तेही 1,00,000 रुपये. तर यानंतर आता मोठ्या बाई इंदूला पैसे देण्यासाठी त्यांच्या कपाटाचा ड्रॉवर खोलतात, मात्र त्यामध्ये 1ही रुपया नसतो. त्यातले सगळे पैसे गायब झालेले असतात. तेव्हा हे बघून मोठ्या बाई खूप शॉक होतात आणि सगळीकडे त्यांचे पैसे शोधायला लागतात. आणि पैसे नाही आहेत हे बघून मोठ्या बाई खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात. आता यानंतर इंदू त्यांना विचारायला लागते की काय झालं मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई इंदूला सांगतात की अगं इंदे, ते पैसेच दिसत नाही आहेत, 1,00,000 रुपये होते. हे ऐकून इंदूसुद्धा खूप शॉक होते आणि म्हणते की काय. तेव्हा मोठ्या बाई सांगतात की अगं मी इथेच ठेवले होते ड्रॉवरमध्ये, मला चांगलंच आठवतं आहे. तर दुसरीकडे श्रीकलाने आता प्रेमनाथलासुद्धा वशमध्ये केलेलं असतं आणि प्रेमनाथसुद्धा आता श्रीकला जे जे सांगते ते सगळं काही ऐकत असतो आणि तो आता पैशांचा बंडल आणून श्रीकलाच्या हातात देतो. तेव्हा हे बघून श्रीकला खूप खुश होते आणि हसायला लागते. म्हणजे ते मोठ्या बाई चे पैसे आता प्रेमनाथने चोरलेले असतात. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.